नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. उन्हाळा आणि उन्हाळ्यातही थंडावा देणारं कैरीचं पन्ह. पन्ह्याचं नुसतं नाव घेतलं तरी मस्त थंडगार वाटतं. आज आपण पन्ह्याचे 2 प्रकार बघणार आहोत. पन्ह्यासाठी कैरी कुठली घ्यायची हेही मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चला बघूया. सध्या बाजारात भरपूर कैऱ्या आलेल्या आहेत, त्यामुळे नॅचरल थंडावा देणारं पन्ह तर झालंच पाहिजे. आज आपण पन्ह्याचे 2 प्रकार बघणार आहोत. त्यातला पहिला प्रकार बघूया. त्यासाठी या 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत. याची सालं काढून घेऊया. सालं काढल्यानंतर या कैऱ्या कुकरमध्ये उकडून घेऊया. कैऱ्या उकडताना त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे. साधारण 3-4 शिट्ट्यांमध्ये कैऱ्या छान उकडल्या जातात. कैऱ्या उकडून पूर्ण गार करून घेतलेल्या आहेत. याचा गर काढून घेऊया. आपण पन्ह करतो त्यावेळी कैऱ्या नेहमी साल काढून उकडून घ्यायच्या. म्हणजे काय होतं, त्यातील गर काढणं सोपं जातं आणि सालाचा कडवटपणाही पन्ह्यामध्ये येत नाही. सगळा गर काढून झालेला आहे. आपण 3 कैऱ्या घेतल्या होत्या, त्याचा गर 1.5 वाटी झालेला आहे. गराच्या दुप्पट म्हणजेच 3 वाट्या गूळ यामध्ये आता घालायचं आहे. बाकीचंही साहित्य घालूया. वेलची पावडर पाव चमचा, चवीनुसार मीठ. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बरेच जण पन्ह्यासाठी गोडसर कैरी घेतात, त्यामुळे काय होतं, गूळ कमी लागतो, पण पन्ह्याची जी मधुर आंबट गोड अशी मस्त चव आहे ती यामुळे येत नाही. त्यामुळे पन्ह्यासाठी नेहमी आंबट कैरीच घ्यायची, म्हणजे पन्ह्याला खूप छान चव येते. कैऱ्या आंबट असल्यामुळे गराच्या दुप्पट गूळ लागतो, पण चवीला एकदम मस्त टेस्टी होतं. त्यामुळे पन्ह्यासाठी शक्यतो आंबट कैरीच घ्यायची. आणि मग तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल. सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. हे असंच 10 मिनिटं ठेवूया, म्हणजे यातला गूळ पूर्ण विरघळेल. हे बघा, गूळ पूर्ण विरघळलेला आहे. इथे मी अजून एक टिप सांगते. गूळ लगेच विरघळावा आणि व्यवस्थित मिक्स व्हावा म्हणून शक्यतो मिक्सरला फिरवून घेऊ नका. त्यामुळे काय होतं, ते थोडासा गर मिक्सरला फिरवून दाखवते. हे बघा, गर मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर कलरमध्ये किती फरक दिसतोय. गर मिक्सरमधून काढल्यामुळे पन्ह्याचा रंग पांढरट होतो. त्यामुळे शक्यतो हाताने किंवा चमच्यानेच गूळ मिक्स करून घ्यायचा आणि 10 मिनिटं असंच ठेवायचं, म्हणजे गूळ लगेच विरघळतो आणि पन्ह्याला नॅचरल रंग आणि मस्त टेस्ट येते. हा तयार गर एका स्वच्छ आणि घट्ट झाकणाच्या बरणीत फ्रीजमध्ये ठेवायचा, म्हणजे हवं तेव्हा झटपट पन्ह तयार होतं. हा पल्प महिनाभर आरामात टिकतो. चला आता पन्ह तयार करूया. ग्लासमध्ये तयार पल्प 2-3 चमचे घ्यायचा आणि माठातलं गारगार पाणी घालायचं, म्हणजे चविष्ट पन्ह तयार. गार्निशिंगसाठी थोडंसं केशर घालूया. केशर घातल्यामुळे सुद्धा पन्ह्याला खूप छान चव येते, पण केशर ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. तसंच यामध्ये तुम्ही थोडी जिऱ्याची पावडरही घालू शकता. पन्ह तयार आहे, सर्व करूया. पन्ह्याचा दुसरा प्रकार बघूया. यासाठी 2 कैऱ्या कच्च्याच सालं काढून घेतलेल्या आहेत. या पन्ह्यासाठी सुद्धा थोडीशी पिवळसर झालेली पण आंबटच कैरी घ्यायची, म्हणजे मग रंगही खूप छान येतो आणि चवही खूप छान लागते. या दोन्ही कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत. कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत. त्याचा गर 1 वाटी झालेला आहे, तो एका भांड्यात काढून घेऊया. गर 1 वाटी आहे, त्यासाठी 2 वाट्या गूळ यामध्ये घालूया. यानंतर पाव चमचा वेलची पावडर, पाव चमचा जिऱ्याची पावडर घालूया. चवीनुसार मीठ. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल दिसतीये त्यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्ही तो बघू शकाल. हे बघा, यामध्ये सुद्धा गूळ लगेच विरघळतो. गर एका पातेल्यात काढून घेऊया. यामध्ये साधारण 5 ते 6 ग्लास पाणी घालायचं
आणि गाळण्याने हे गाळून घ्यायचं. मस्त इन्स्टंट टेस्टी पन्ह तयार आहे. तुम्ही असे पन्ह्याचे दोन्ही प्रकार करून बघा. कसे वाटले ते कमेंट्समध्ये लिहा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कधीकधी अचानक पाहुणे येतात, त्यावेळी हे इन्स्टंट पन्ह करता येतं. पुन्हा भेटूया अशाच छान छान टेस्टी रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.